मित्रांनो नमस्कार, मी प्राध्यापक पवनकुमार जाधव, भाषण व नेतृत्व कला प्रशिक्षक आपल्या सर्वांचं आजच्या व्हिडिओमध्ये मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो। येते 19 फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आपण सर्वजण मोठ्या उत्साहामध्ये साजरी करणार आहोत आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं तुम्हाला कुठे ना कुठे जाऊन 2 मिनिटं भाषण बोलण्याची संधी मिळेल आणि त्यामुळे तुम्हाला चांगलं भाषण बोलता यावं यासाठी खास हा व्हिडिओ आहे। हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका। मी ज्या प्रकारे भाषणाची सुरुवात करतोय, शेवट ज्या प्रकारे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचा करतोय ते आपण सर्वांनी लक्षपूर्वक ऐका आणि त्या प्रकारे ज्याही ठिकाणी तुम्हाला संधी मिळेल त्या ठिकाणी बोलण्याचा प्रयत्न करा। ज्यांनी महाराष्ट्राला महाराष्ट्रीय नाव दिलं तो खरोखर महान असला पाहिजे। ज्या तुकोबरायांच्या विचारातून या महाराष्ट्राचे मळे फुलले त्या तुकोबरायांचा महाराष्ट्र खरोखर महान असला पाहिजे। ज्या फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराने गोरोडीचे पुटली नाक्यात समाज सुधारण्याचा असमान गाठलं त्या फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र खरोखर महान असला पाहिजे। पोलादी छाती वाघाचं काळी जसे आमचे छत्रपती त्या जनत्या राजा छू छत्रपतींचा महाराष्ट्र खरोखर महान असला पाहिजे। मित्रांनो, महाराष्ट्र साधू संतांचा, पुण्यवंतांचा, नररत्नांचा, कलावंतांचा, शिक्षण संस्थानिकांचा आणि उरल्या सुरल्या पुढाऱ्यांचा सुद्धा महाराष्ट्र खरोखर महान असला पाहिजे। अरे अशा महान महाराष्ट्राचा इतिहास लिहिला तो कुणी ऐऱ्या गैऱ्याने किंवा लुंग्या सुंग्याने लिहिला नाहीये। तो इतिहास लिहिला घोड्यांच्या टाफानं, शायरांच्या डफानं, हिरव्या पिवळ्या शालीनं, सह्याद्रीच्या ढालीनं, मावळ्यांच्या रक्तानं आणि छत्रपती शिवरायांच्या तलवारीनं ज्या महाराष्ट्राचा इतिहास दिला त्या छत्रपती शिवाजी महाराजांविषयी विचार मंथन करण्यासाठी मी तुमच्या समोर उभा आहे। किंवा याच्या व्यतिरिक्त अशी सुरुवात तुम्ही करा। आज आपण सर्वजण या ठिकाणी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती सोहळ्याच्या निमित्ताने एकत्रित जमलेलो आहोत। व्यासपीठावरती उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर, समोर उपस्थित सर्व शिवभक्त, तरुण बांधव, मी आपल्या सर्वांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो। अशाही प्रकारे तुम्ही सुरुवात करून या ठिकाणी बोलू शकता। या भाषणाचा शेवट कशा प्रकारे करायचा तेही नीट लक्षपूर्वक ऐका। शुभा पुन्हा रणांगण पेटलं पाहिजे, शुभा पुन्हा रणांगण पेटलं पाहिजे, निजामांचं काळीज पुन्हा एकदा फाटलं पाहिजे। आया बहिणींची उघडी इज्जत वाचवायला इथं कुणाला लाज आहे? आया बहिणींची उघडी इज्जत वाचवायला इथं कुणाला लाज आहे? मिनी शॉट मॅनेला ही तर आता खरी कॉलेजची शान आहे, ती आता सगळी संपली पाहिजे। शुभा पुन्हा रणांगण पेटलं पाहिजे, निजामांचं काळीज पुन्हा एकदा फाटलं पाहिजे। शुभा पुन्हा रणांगण पेटलं पाहिजे, निजामांचं काळीज पुन्हा एकदा फाटलं पाहिजे। शुभा पोस्टरवर संभाजी, मावळ्याच्या तोंडात मात्र मावा आहे। शुभा पोस्टरवर संभाजी, मावळ्याच्या तोंडात मात्र मावा आहे, त्याला इथं 10 रुपये भाव आहे, तो आता सगळा संपला पाहिजे। शुभा पुन्हा रणांगण पेटलं पाहिजे, निजामांचं काळीज पुन्हा एकदा फाटलं पाहिजे। शेवटी सांगतो शुभा तुमचा भारत खूप महान आहे, शेवटी सांगतो शुभा तुमचा भारत खूप महान आहे। शेतकऱ्यांच्या गळ्याला फास, सरकार मात्र खोटं आहे। 12 तासाचं भारनियमन ते आणखीनही छोटं आहे, ते आता सगळं संपलं पाहिजे। शुभा पुन्हा रणांगण पेटलं पाहिजे, निजामांचं काळीज पुन्हा एकदा फाटलं पाहिजे। या प्रकारे तुम्ही या ठिकाणी या भाषणाचा शेवट करू शकता किंवा तुम्हाला एखादा काव्यपंक्ती बोलून किंवा एखादा शेर बोलूनही तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या भाषणाचा शेवट करू शकता। व्हिडिओ व्यवस्थितरित्या ऐकून अतिशय चांगल्या प्रकारे ज्याही ठिकाणी तुम्हाला संधी मिळेल त्या ठिकाणी बोला। उद्या एक नवीन व्हिडिओ घेऊन भेटूया। खरंच तुम्हाला सुद्धा एक आकर्षक आणि सुंदर भाषण शिकायचं असेल तर नक्की जाधव पब्लिक स्पीकिंग अकॅडमीच्या 9503 85 29 32 या क्रमांकावरती फोन करा। एकदा कार्यशाळा अटेंड करा आणि महाराष्ट्राचा एक नामवंत वक्ता होण्याचा आपल्या जीवनाचा प्रवास सोपा करा। धन्यवाद।